बुद्ध विहार परिसर या ठिकाणी पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण 23व्या धम्म परिषदेनिमित्त होत आहे। पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर, पूज्य भदंत पयावंश बोधिधम्मा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। सर्वांनी ज्या ठिकाणी ध्वज आहे, ध्वजस्तंभ आहे, त्या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे। बुद्ध विहाराच्या प्रवेशद्वारासमोर स्कॉर्पिओ गाडी आहे। त्या गाडीचे जे चालक असतील त्यांना क्रुझर गाडी, बुद्ध विहारासमोर क्रुझर गाडी उभी आहे। क्रुझर गाडीचे जे चालक आहेत त्यांना सूचना आहे क्रुझर गाडी पार्किंगच्या ठिकाणी लावावी, त्या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे। ड्रायव्हर ज्या ठिकाणी उपस्थित असेल त्यांनी क्रुझर गाडी पार्किंग ठिकाणी लावावी। दक्षिण कोरिया येथील पूजनीय भिक्खू संघ, तेथील सुप्रसिद्ध उद्योजक, त्याचप्रमाणे गणमान्य व्यक्ती, महिला प्रतिनिधी सहकुटुंब 23व्या धम्म परिषदेला उपस्थित आहेत। दक्षिण कोरिया आणि बुद्ध विहार पूर्णा यांचं जे नातं आहे, अतूट अशा प्रकारचं नातं आहे। दरवर्षी धम्म परिषदेला दक्षिण कोरिया येथील पूजनीय भिक्खुगण, तेथील उद्योजक, विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर यांची उपस्थिती असते आणि यामध्ये समन्वय घडवून देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतं असे आदरणीय ज्येष्ठ धम्मोपासक आणि ज्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट प्राप्त केली असे आदरणीय डॉक्टर नितीन साळवे यांचंही या ठिकाणी मोठं योगदान आहे। श्रामणेर संघाचं आगमन होत आहे। सर्वांना विनंती आहे, भदंत उपाली थेरो नगर या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। ध्वजारोहणासाठी आपणाला ध्वजस्थळी जायचं आहे। पूर्णा नगरीचे माजी नगराध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मोहनराव मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे। त्यांनाही विनंती आहे ध्वजस्थळी आपण यावं। सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, सन्माननीय नगरसेवक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, वंदनीय भिक्खू संघ,
सर्वांचं आगमन भदंत उपाधी फेरोनगर ध्वजस्थळी होत आहे। पूर्णा नगरीचे माजी नगराध्यक्ष शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर मोहनराव मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी धम्म ध्वजाचं ध्वजारोहण होत आहे। नांदेड येथे सुभेदार रामजी अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं मानवंदना देण्यात येणार आहे। मुख्य आणि कोकणातील समता सैनिक हेही ध्वजाला मानवंदना देणार आहे। सर्व सन्माननीय नगरसेवक माजी नगरसेवक उत्तम विहार समितीचे सर्व पदाधिकारी धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेले महिला मंडळ तीन दक्षिण कोरियातील पूजनीय दक्षिण कोरियातील सर्व सन्माननीय अतिथी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काय घाबरच नाही झेंडा प्राचार्य डॉक्टर मोहनराव मोरे यांच्या हस्ते भदंत उपाधी फेरोनगर या ठिकाणचं धम्म ध्वजारोहण होत आहे। सुप्रसिद्ध उद्योगपती यांच्या नावावर 3 नामांकित कंपन्या आहेत। लगेच कॉपी करायचे रिझ्यूम करायचे आता मला लगेच आवडतं डिस्प्लेवर काय आलं की लगेच आवडतं। प्राचार्य डॉक्टर मोहनराव मोरे दक्षिण कोरियातील सुप्रसिद्ध उद्योगपती दक्षिण कोरियामध्ये यांच्या हातात ते दोरी नंतर यांच्या हातात दोरी दे नाही इथे ओढून पंचरंगी ध्वज को सम्मान देगा। सलाम दो संपन्न झाले आहे। समता सैनिक दल स्काउट गाईड आणि नांदेड येथील सेवानिवृत्त यांनी सभा दिली आहे। पंचरंगी धम्मध्वजाचा पूजनीय भिक्खू संघाचा महामानव चालक भगवान बुद्धांचा पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर या ठिकाणी याच्यानं जात आहे बुद्ध विहार पूर्ण या ठिकाणचं ध्वजारोहण काही क्षणामध्ये संपन्न होत आहे।
सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी वर येण्याची गरज नाही. मुख्य प्रवेश द्वारासमोर सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे समता सैनिक दल, नांदेड येथील पोलीस अधिकारी कर्मचारी, स्काउट गाईड या सर्वांनी प्रवेश द्वारासमोर शिस्तीनं त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. बुद्ध विहारावरील ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते होत आहे. लाईट कुठं राहते दाहिनी साईड माहिती नाही. सर्व उपासक उपासिकांना सूचना आहे, आपण व्यवस्थित लाईन मध्ये इथे उभं टाकायचं आहे. ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण आहे, काही त्यांच्यासोबत मांड्यावर वरती जातील आणि ध्वजारोहण होईल. आपण सर्वांनी खालूनच त्या ध्वजारोहणामध्ये आपण सहभागी व्हायचंय. उपासका आणि उपासिकांनी खाली थांबायचे. श्रावण संघाला सुद्धा इथे व्यवस्थित एक लाईन उभा करण्यासाठी जागा द्यायची आहे. स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण शिस्तबद्ध एका रांगेमध्ये उभा टाकण्यासाठी आपण सहकार्य करायचंय. सर्व उपासक उपासिकांच्या सहकार्याने आपल्या सहभागाने हा धर्मपूजनाचा कार्यक्रम लाईनमध्ये या. महिला सारी खानसुनी उपाली फेरो वर्ष आणि तिकडच्या उपासक संघाची प्रमुख आहे. 80 वर्ष न्यूज चॅनल स्लोली slow, be carefully.
केअरफुली स्लोली किती पाहिजे सर्वांना विनंती आहे आपल्या शिस्तीचं संयमाचं शांततेचं एक विलोभनीय दर्शन या पद्धतीने पाहिजे. कारण दक्षिण कोरिया एक बुद्धिस्ट प्रक्रिया आहे. त्या ठिकाणचा पुणे भूसंघ तेथील उद्योग क्षेत्रामधील मान्यवर तेथील उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या भूमीने यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या लहान लेकरांना सोबत घेऊन आलेले आहेत. भारत ही बुद्धाची भूमी आहे आणि या भूमीमध्ये त्यांचा आगमन झालेला आहे. पूर्ण शहराची ओळख आहे दक्षिण कोरियामध्ये आदराने घेतली जाते. बुद्ध विहार पूर्ण या ठिकाणावर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दक्षिण कोरियामध्ये स्थापित झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक संशोधन करणारी संस्था सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीनं पूज्य भगवंत डॉक्टर मुक्तजी मास्तरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 23व्या जन्म परिषदेनिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण मदत उपाधी नगर पूर्ण आणि बुद्ध विहार या ठिकाणी मान्यवर दक्षिण कोरिया बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचे कोणती ओढायची ही ओढायची नंतर ही खिचायची स्लोली होत आहे दक्षिण कोरियाचे and then give the jerk to that one. Jerk. Wonderful. ग्रुप फोटो घरी आले पण बर किती थांबायला फोटो थांबायला आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. योगेश सर दक्षिण कोरियाचे मान्यवर व उद्याने भूसंघ आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम सामने त्यानंतर सर्वसामान्य
बरोबर